नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज मी आपणास तुम्हाला या व्हिडिओमध्ये आता आपल्याला माहीतच आहे, आता लगेच जस्ट 2024-25 साठी डायरेक्टरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन यांच्या मार्फत पॉलिटेक्निक फर्स्ट इयर साठी एक फर्स्ट राऊंड या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे। आता दुसरा राऊंड तुमच्या 8 ऑगस्ट पासून चालू होणार आहे। तर तुम्हाला दुसऱ्या राऊंडला अप्लाय करण्याच्या पहिले आपल्याला कोणत्या कॉलेजवर किती वॅकंट सीट आहे, त्याचा कट ऑफ कितीवर लागला, कट ऑफ कितीवर मार्कवर लागला, हे एका ठिकाणी चेक कसं करायचं आणि ते काय कसं कोणत्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ते चेक करू शकतात आणि डेट कशी चेक करायची ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या ठिकाणी एक्सप्लेन करणार आहोत। तर तुम्ही गुगलमध्ये DTE वेबसाईट जर टाकली, DTE म्हणजे डायरेक्टरेट टेक्निकल ऑफ एज्युकेशन, डायरेक्टरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन या ठिकाणी तुम्ही DTE होम मेन साईटवर व्हिजिट करायची। मेन साईटवर व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी एक टॅब दिसेल, त्या टॅबवर जर क्लिक केलं तुम्ही तर या ठिकाणी एक ऍडमिशन म्हणून नावाचं एक टॅब दिसतं। ऍडमिशनवर क्लिक केलं त्या ठिकाणी डिप्लोमा इन इंजिनिअरिंग पॉलिटेक्निक 2024 या ठिकाणी जर क्लिक केलं तर तुम्ही त्या वेबसाईटवर जासाल। त्या ठिकाणी या ठिकाणी पहा कट ऑफ लिस्ट ऑफ कॅप राऊंड 2024-25 तर कॅप राऊंड फर्स्टला किती मार्कावर त्या ठिकाणी क्लोज झालं ते या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहे। तर ते क्लिक केल्यावर तुम्हाला त्याची लिस्ट त्या ठिकाणी अवेलेबल भेटेल। दॅट इज किती मार्क फर्स्ट राऊंडवर कोणत्या कॅटेगरीला किती मार्कवर त्या कॉलेजला कट ऑफ झालेला आहे तो या ठिकाणी तुम्हाला मिळेल। अशाच प्रकारे जर तुम्ही नंतर जर तुम्हाला त्याची डेट, आता डेट कधी होणार आहे सेकंड राऊंडची, तर सेकंड राऊंडची डेट त्या ठिकाणी चालू होणार आहे 8 ऑगस्ट आणि शेवटचे फॉर्म फिलिंग ऑप्शन फॉर्म सेकंड राऊंड साठी फिरण्याची शेवटची तारीख आहे 12 ऑगस्ट आणि त्याचा डिस्प्ले होणार आहे 14 ऑगस्टला लिस्ट लागणार आहे। 14 ऑगस्ट नंतर तुम्ही 16 ऑगस्ट ते 20 ऑगस्टच्या दरम्यान त्या ठिकाणी तुम्हाला कॉलेजला जाऊन त्या ठिकाणी ऍडमिशन घेणे आहे। तर अशा प्रकारे या ठिकाणी मी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे। असेच माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या टेक्निकल एज्युकेशन बद्दल माहिती येत असते। तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जे विद्यार्थीला पॉलिटेक्निकला आहेत त्याच्यापर्यंत हा मेसेज फॉरवर्ड करा। थँक्यू।